नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर या व्हिडिओमध्ये आपण पितरांसाठी उपाय बघणार आहोत। जर पितृदोष आहे किंवा पितरांचा त्रास आहे तर आवर्जून तुम्ही हा उपाय करून पाहू शकतात। तर अर्थात पितृदोष किंवा पितरांचा त्रास म्हणजे काय, तर अर्थात घराची प्रगती होत नाही किंवा व्यक्तीची प्रगती होत नाही आहे, घरामध्ये अडथळे निर्माण होतात, कोणतंही काम बनत नाही लवकर, किंवा घरामध्ये अशांतता निर्माण आहे, किंवा घरामध्ये वारंवार कन्या रत्न जन्माला येतात, तर अर्थात हे जे लक्षण आहेत हे पितृदोषचे आहेत। तर यासाठी आपण उपाय काय करू शकतात, तर पितृदोषची जी शांती आहे तर पिंडी किंवा नारायण नागबली तुम्ही करून घेऊ शकतात। पण एक मी शक्य होत नाही किंवा काही कालांतराने करायचं आहे तर तुम्ही हा उपाय करून पाहू शकतात। यामुळे नक्कीच फायदा बघायला भेटेल। तर हा उपाय जो आहे हा आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी करायचा आहे। तर काय करायचं आहे, 2 मातीचे जे खडे आहेत हे तुम्हाला घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे, एका ह्याच्यामध्ये तांदूळ व दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तीळ टाकायचे आहेत व लाल दोऱ्याने ते गुंडाळायचे आहेत। जिथे तुमचं धनधान्य आहे तिथे तुम्हाला ते ठेवायचे आहेत। जर धनधान्याच्या जागेवर नाही ठेवणं शक्य होत तर अर्थात तुम्ही एखाद्या पाटावर किंवा ह्याच्यावर ठेवू शकता व साईडला थोडंसं धनधान्य ठेवू शकतात। ब्रह्मा विष्णू महेश या रूपामध्ये त्यांची सेवा अर्चना करायची, जी आपली नॉर्मल पूजा असते त्याच प्रकारे हळद कुंकू अक्षदा नैवेद्य दाखवून त्यांची पूजा करायची आहे। व हे जे घडे आहेत हे तुम्हाला एखाद्या गरीब व्यक्तीस दान करायचे। कितीही पितरांचा त्रास असो यातून तुम्हाला त्वरित मुक्तता ही नक्कीच भेटते। तसंच हा जो उपाय आहे हा ज्योतिष शास्त्राप्रमाणे आहे, आवर्जून तुम्ही एकदा करून बघा, अनुभव घेऊन बघा। जोपर्यंत आपण उपाय करत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर काय होत आहे तो आपल्याला समजणार नाही। तर आवर्जून तुम्ही हा उपाय करू शकतात। तसेच या उपायातून आपल्याला पितराच्या त्रासातून तर मुक्तता भेटते, तसेच आपले जे मनोरथ आहे ते देखील पूर्ण होतं। मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात। तसेच हा जो उपाय आहे हा तुम्हाला सकाळीच करायचा आहे 12च्या आत, दुपारी किंवा संध्याकाळी करायचा नाही याची देखील नक्कीच काळजी घ्या। तसेच हा उपाय करून आल्यानंतर तुम्हाला मागे ओळून देखील बघायचं नाही किंवा कोणाशी बोलायचं नाही। घरी आल्यानंतर हात पाय तोंड स्वच्छ धुवायचं आहे, त्यानंतर तुम्ही तुमचं जे नॉर्मल काम आहे ते करू शकतात। आवर्जून तुम्ही हा उपाय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर नक्कीच करा।